आणि पावसासंदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडून। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सीमा आढे, महेश बागल, प्रताप नाईक आणि निलेश खरमरे। सुरुवातीला आपण जाणार आहोत सीमाकडे। सीमा, सध्या रेल्वेची वाहतूक कशी आहे? तिन्ही मार्गावरची सेवा तर सुरूही झाली आहे, मात्र गाड्या विलंबाने धावतात अशी माहिती पोहोचलेली आहे। काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्की श्वेता, खरं तर काल रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागलेला होता आणि काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जो काल रेल्वेवरती जो फटका बसलेला होता त्याचा परिणाम आज सकाळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। रेल्वे सेवा आज तिन्ही मार्गावरती सुरू असून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरती काही मिनिटं रेल्वे सेवा ही उशिराने सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। आपण सध्या दादर रेल्वे स्थानकावरती उपस्थित आहोत आणि त्या ठिकाणी जी माहिती मिळत आहे पश्चिम रेल्वेची जी सेवा आहे ती 25 मिनिटं उशिराने धावत आहे। पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या ज्या धीम्या लोकल्स आहेत त्या सुरळीत सुरू असून जलद रेल्वे 25 मिनिटं उशिराने धावत आहे। काल सर्वाधिक फटका मध्य रेल्वेला बसलेला होता। सध्या मध्य रेल्वे सुरू असून मध्य रेल्वेवरती धावणाऱ्या ज्या लोकल्स आहेत त्या जवळपास 30 मिनिटं उशिराने धावत आहे। धीम्या आणि जलद लोकल 30 मिनिटं उशिराने धावत आहे। त्यामुळे पीक आवरमध्ये मुंबईकरांना पुन्हा एकदा काही मिनिटं लोकलची प्रतीक्षा जी आहे ती करावी लागत आहे। तर सोबतच हार्बर मार्गावरती 10 मिनिटं उशिराने रेल्वे सेवा सुरू आहे। रेल्वे प्रशासनाकडनं जी माहिती दिली जाते त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की आता कोणत्याही लोकल्स आम्ही रद्द केलेल्या नाहीत। शेड्यूलनुसार तिन्ही मार्गावरती रेल्वे सेवा सुरू आहे। काही मिनिटं उशिराने रेल्वे आणि मध्य रेल्वे आणि सोबतच पश्चिम रेल्वेवरती रेल्वे जे आहे ते काही मिनिटं उशिराने धावत आहेत, कारण अजूनही ठिकठिकाणी रेल्वे रुळावरती पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा ही काही मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती त्यांच्याकडनं मिळते। मात्र लोकल्स या रद्द केल्या गेलेल्या नाहीत। मात्र अशाच प्रकारे आता सुरळीत तिन्ही मार्गावरती रेल्वे सेवा सुरू राहणार आणि कोणताही त्रास आता प्रवाशांना होणार नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात येते। मात्र तरी सुद्धा पीक आवरमध्ये 30-30 मिनिटं रेल्वे सेवा उशिराने धावत असल्यामुळे मुंबईकरांना अर्थात त्याचा त्रास होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेला आहे। अगदी सीमा, रेल्वे संदर्भातले अपडेट्स तर आपण घेतलेले आहेत। आता पावसासंदर्भातले काय अपडेट्स आहेत त्यासाठी आपण आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडे जाणार आहोत। महेश, सध्या मुंबईतल्या कुठल्या भागामध्ये आहात आपण? तिथे पावसाची काय स्थिती आहे आणि एकूण मुंबईसाठी काय इशारा देण्यात आलेला आहे आणि सध्या इतर भागांमध्ये उपनगरांमध्ये सध्या पावसाची काय अपडेट्स आहेत? नक्कीच मुंबईतल्या वडाळा परिसरात मी आता उभा आहे। माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता वडाळा रेल्वे स्टेशन माझ्या डाव्या बाजूला आहे आणि हा जो रस्ता जातो तो रस्ता रफी अहमद किडवाई मार्ग म्हणून ओळखला जातो। जरा जास्त पाऊस झाला तर याच रफी अहमद किडवाई मार्गावर वॉटर लॉगिंग होतं आणि हे जे पाणी एवढं या ठिकाणी वाढतं की गुडघ्याच्या वर पाणी गेलं की साहजिक आहे की या डाऊन एरिया असल्यामुळे वडाळा रेल्वे स्थानकामध्ये ते पाणी जातं आणि त्यामुळे इथल्या रस्त्यावरची वाहतूक असेल किंवा लोकल रेल्वे असेल या दोघांवर याचा परिणाम होतो। दुसरीकडे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता वडाळा ब्रिज नावाचं हे मोनो रेल्वे स्थानक आहे। या ठिकाणची जी वाहतूक आहे म्हणजे खास करून मोनोची जी वाहतूक आहे ती सुरळीतपणे सुरू आहे। थोडा वेळापूर्वी आपण वडाळा रेल्वे स्थानकावर जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला। रेल्वे वाहतूक हार्बर मार्गावरची अत्यंत सुरळीतपणे सुरू असल्याचं समोर आलेलं आहे, कारण पाऊस आता पूर्णपणे थांबला आहे। पावसाने जी गेले 2 दिवस बॅटिंग केलेली होती त्याच्यामधला जो फरक आहे तो आज पावसाने दाखवलेला आहे आणि आज पावसाने बहुतेक पूर्णपणे माघार घेण्याचा प्रयत्न करतोय की काय पाऊस असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे। दुसरीकडे हवामान खात्याकडून काय सांगण्यात आलं आहे तर हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे की मुंबईला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मात्र पावसाचा जोर काही दिसत नाही, पाऊस पडताना दिसत नाहीये, त्यामुळे हा रेड अलर्ट जो देण्यात आलेला आहे तो कधी नक्की सुरू होईल हे सांगता येणार नाही। मात्र रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती आता योग्य पद्धतीने सुरू आहे। गेले 2 दिवस मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, त्यामुळे आजच्या दिवशी नागरिकांनी घराच्या बाहेर न पडणं पसंत केलं आहे असं वाटतंय, कारण रस्त्यावरची वाहतूक या वेळेला जी असते ती आपल्याला दिसून आलेली नाहीये। मात्र लोकल सेवा हार्बर मार्गावरची ही सुरळीतपणे सुरू आहे। मोनो सुद्धा या ठिकाणी सुरळीतपणे सुरू आहे आणि प्रवाशांच्या सेवेसाठी हजर आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।